विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसेगाव या ठिकाणी एक वेगळाच उपक्रम आपण घेण्याचं ठरवलेला आहे. तो उपक्रम म्हणजे असा आहे की शाळेतील किंवा बाहेरील एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणं हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. तर मुलाखत घेणारे एक आपल्या शाळेतील इथं सातवीतील दोन विद्यार्थिनी आहेत, भक्ती देशपांडे आणि श्रद्धा सुरवसे. या दोन विद्यार्थिनी आपल्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती मस्के मॅडम यांची या विद्यार्थिनी मुलाखत घेणार आहेत. तर बघूया आपण त्यांचे कोणते प्रश्न आहेत आणि त्याला कोणत्या पद्धतीने उत्तर मिळते आपण सर्वांनी या ठिकाणी पाहायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे मुलाखत घेत आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे, तुमचे संपूर्ण नाव काय आहे? माझे संपूर्ण नाव मस्के पंचशीला शिवदास. तुमचे मूळ गाव कोणते? मॅडम, तुमचे मूळ गाव कोणते? माझे मूळ गाव लातूर तालुक्यातील बाभळगाव हे आहे. मॅडम, तुमचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले? माझे प्राथमिक शिक्षण माझ्या माहेरमध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये झाले, बाभळगावमध्ये. मॅडम, तुमचे कॉलेज कुठे झाले? माझं कॉलेज पण बाभळगावमध्ये झालं. बाभळगाव तसं मोठं गाव आहे आणि तिथं पूर्ण शिक्षणाची सोय आहे. पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण शाळेचं शैक्षणिक वातावरण तिथं चांगलं असल्यामुळं माझं कॉलेजचं शिक्षण सुद्धा माझ्या माहेरातच झालेलं आहे. मॅडम, तुम्हाला एखादे गाणे आवडते का? ते गाणे म्हणा. शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. मॅडम, तुम्हाला इथपर्यंत येण्यात कोणकोणता संघर्ष आला? तसं पाहिलं तर मला संघर्ष वगैरे काही करावा लागला नाही. मला शिक्षणाची आवड होती. माझ्या आईवडिलांनी मला त्याच्यासाठी मदत केली आणि गावातच सगळं वातावरण असल्यामुळं मला दुसरीकडे कुठं जाण्याचा वगैरे प्रसंग पडला नाही. आणि संघर्ष असं काही नाही, मी शिकत गेले. आईवडिलांनी शिकवत म्हणजे आईवडिलांनी पण सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत पोहोचले. मॅडम, तुम्ही कोणकोणती पुस्तके वाचतात? मी कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. नाव सांगायचं का? म्हणजे हे आपलं श्रीमान योगी, पानिपत, म्हणजे इतिहासावर ज्या आधारित कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत. तुम्हाला एखादा नेता आवडतो का? आपले समाजाची सुधारणा करण्यासाठी समाज सुधारक आहेत. त्या समाज सुधारक मला आवडतात. का आवडतो नेता? मला ज्योतिबा फुले आवडतात आणि ज्योतिबा फुलेंचे जे शिक्षणाविषयीचे जे कार्य आहे, जे मी आज इथं तुमच्या समोर जी उभी आहे, तुम्हाला जी मी मुलाखत देत आहे किंवा तुमच्या शाळेमध्ये जे मी कार्य करत आहे, त्याचं पूर्ण सर्वस्व श्रेय जर जात असेल तर ज्योतिबा फुलेंना जातं, ज्यांनी शिक्षणासाठी खूप कार्य केलं. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या एक स्त्री शिक्षिका, हेडमास्टर सगळं कार्य करून मुलींना शिक्षणासाठी त्यांनी काय केलं, कार्य केलेलं आहे आणि म्हणून मला ज्योतिबा फुले हे आवडतात. मॅडम, तुमचं एखादं स्वप्न आहे का होतं? होती, पण त्या काळाला मी ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस बाभळगावमध्ये सायन्स साईडच नव्हती. म्हणजे सायन्स विषय घेतल्यानंतरच पुढे शिकवता येतं. तिथं आर्ट्स आणि कॉमर्स हे दोनच फॅकल्टी म्हणजे दोनच शाखा तिथं होत्या आणि त्या असल्यामुळं मला काही त्या साईडला जाता आलं नाही आणि ते स्वप्न माझं कधीच पूर्ण
होणार नाही. तुम्हाला समाजसेवा आवडते का? मला समाजसेवा आवडते, परंतु आपल्या कौटुंबिक अडचणीमुळे म्हणा किंवा कुटुंबात मी एवढी गुरफटून गेलेली आहे सध्याच्याला की त्याच्यातून मला वेळ वगैरे काही मिळत नाही. त्याच्या पुढून ज्यावेळेस मी माझे लेकरं वगैरे मोठे होतील आणि त्यावेळेस मी त्यासाठी वेळ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मॅडम तुम्हाला कोणती पुस्तके आवडतात व का आवडतात? प्रश्न झालेला आहे तो दुसरा. मॅडम तुमचे यापुढचे स्वप्न सांगा. आत्ताच सांगितले ना मी तुम्हाला की म्हणजे मला समाज सुद्धा म्हणजे समाजाबद्दल काहीतरी आपलं देणं लागतं आणि काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. मला वेळ मिळाल्यानंतर मी ते करण्याचा प्रयत्न करेन. मॅडम तुम्ही लहानपणाची तुमची एखादी आठवण सांगा. तसं जर पाहिलं तर लहानपणीच्या माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या की मला सतत म्हणजे आठवतात आणि आठवलं की वाटतं की बाबा कसं. आणि तसा विचार केला तर मी शाळेमध्ये बऱ्यापैकी होते, म्हणजे एवढी अशी ढ पण नाही आणि खूप हुशार पण नाही, पण वर्गात माझा पहिल्या 3 ते 4 मुलामध्ये नंबर असायचा. चांगली होते मी. तसंच चांगलं असताना सुद्धा आम्ही वर्गामध्ये खूप खोडी करायचो. आम्ही ज्यावेळेस 10वीला होते त्यावेळेस आमच्याकडे एक सर आले होते शिकवण्यासाठी आणि माझ्या वर्गामध्ये माझी पूर्ण मुलींची तुकडी होती आणि मोठ्या मोठ्या मुली. तसं माझी हाईट कमी असल्यामुळे मी लहान होते म्हणा, पण माझ्या वर्गात बऱ्याचशा मोठ्या मोठ्या मुली होत्या. आणि सर ज्यावेळेस वर्गात यायचे तरुण सर होते आणि नवीन लागलेले BA नुकतंच झालेलं. सरांना आमच्या वर्गात आले की मुलींची लाज वाटायची आणि सर काय करायचे एका कोपऱ्यातच उभं राहायचे आणि सर वर्गात उभं राहिले की सरांना इतकं बोर व्हायचं, आम्हाला शिकवताना इतकं बोर व्हायचं की काय बाबा सर कशाला येतात. आणि सरांचा तास असा की इंट्रोल नंतर लगेच भरायचा. इंट्रोल नंतर तास भरला की आम्ही काय करायचो, इंट्रोलमध्ये खारे शेंगदाणे घेऊन यायचे. खारे शेंगदाणे घेऊन यायचे आणि सरांच्या तासामध्ये बसून पूर्ण खाऊन टाकायचे. खायचे तर खायचे, पण खाऊन काय करायचं तर आपल्या पाठीमागच्या मुलीच्या बेंचच्या खाली ते फुकायचे पूर्ण त्याचे सलटे. आणि सलटे फुकले माझ्या पाठीमाग माझी मैत्रीण बसलेली असायची आणि आमच्याकडं 8 ते 10चे वर्ग झाडायला साळूमावशी होत्या. साळूमावशीला वर्ग साफ करताना काय व्हायचं की ते पूर्ण कचरा असा वर्गभर हे व्हायचा. बेंच असल्यामुळं व्यवस्थित साफ करता येत नव्हतं. आणि मग साळूमावशी माझ्या मैत्रिणीला उषा किरणला लगेच घेऊन द्यायच्या हेडमास्टरकडं आणि मग तिची चांगलीच फजिती व्हायची. तिची फजिती झाली की मग आम्ही एक 8 दिवस तो उपक्रम बंद करायचा आणि पुन्हा थोडं विसरल्यासारखं झालं की पुन्हा परत तेच करायचं. आणि तिची अशी आठवड्यातून 2 वेळेस आम्ही फजिती करत होतो. मला कोणते वर्ग आवडते का? मला विज्ञान शिकवणाऱ्या गायकवाड मॅडम म्हणून होत्या. गायकवाड मॅडम खूप आवडायच्या, कारण मॅडम प्रॅक्टिकल वगैरे विज्ञान प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाऊन आम्हाला शैक्षणिक साहित्य हाताळायला द्यायच्या, प्रयोग स्वतः करायला लावायच्या आणि मुलींबरोबर मॅडम खूप छान राहायच्या. त्याचप्रमाणे मी हुशार असल्यामुळे मॅडम माझा खूप लाड करायच्या. पच्चेशीला असं सतत म्हणत राहायच्या. त्याच्यामुळं आणि मॅडमचं विज्ञान इतकं छान शिकवत होत्या की मॅडमनी शिकवलेलं मला आत्ताही कशाला तसं आठवतं. ते प्रयोग वगैरे केलेले मला, ते शैक्षणिक साहित्य हातून प्रयोग केलेलं सगळं मला आत्ताही आठवतं. जसं की मी नुकतंच काही 8 दिवसाखाली केले की काय इथपर्यंत मला ते वाटतं. मॅडम तुम्ही कोणते लेख छापले आहेत का? लेख वगैरे लिहिण्याचा काही प्रसंग माझ्यावर आलेला नाही, म्हणजे मी कधी तसा प्रयत्नही केलेला नाही.
तुमच्या कुटुंबातील सर्वात जास्त प्रेम कोणाला आहे? तसं म्हणलं तर माझ्या कुटुंबामध्ये आता आम्ही माझे 3 मुलं, माझे पती, मी, माझी आई, 5-6 जण आहोत. पण सगळ्यात जास्त प्रेम जर म्हणायचं झालं तर मला माझ्या दोन्हीही मुली, माझ्या मुलापेक्षा मला माझ्या दोन्ही मुली फार आवडतात आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मला सर्वजण म्हणजे माझे सहकारी मला म्हणतात की मॅडम तुम्हाला 2 मुलींच्या पाठीवर मुलगा झालेला आहे, तर तुम्हाला जास्त मुलाबद्दल आवड किंवा प्रेम कौतुक का वाटत नाही? म्हणजे मला माहिती नाही, पण मला माझ्या मुली फार आवडतात. मॅडम, तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणेल तर मी ज्यावेळेस मला नोकरी लागली आणि मी पहिल्या दिवशी शाळेवर जॉईन झाले, तो माझा सगळ्यात आनंदाचा दिवस. तुमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण कोणता? माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण जर सांगायचा झाला तर तो मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला जर आत्ताही आठवण आली तर म्हणजे माझ्या असं शहारे येतात आणि रोमांच खडे करण्यासारखा तो प्रसंग आहे. मी नोकरी लागल्यावर एक 4-5 वर्षे झाले असेल. माझी मोठी मुलगी 3-4 वर्षाची होती आणि आम्ही यात्रेत गेलो होतो. सिद्धेश्वरची यात्रा लहानपणापासून मागळगावला राहिल्यामुळं माझी यात्रा कधीच मिस झाली नाही. मी यात्रेला दरवर्षी 2-2 वेळेस गेल्यासारखी जाते. त्यावेळेस ही माझी छोटी मुलगी लहान होती, 8-9 महिन्याची, आणि मोठी 4 वर्षाची होती. आम्ही यात्रेत गेलो. यात्रेत गेल्यानंतर तशी माझी मोठी मुलगी चंचल होती. मला एकदा धरायची, सरांना एकदा धरायची. एकमेकाच्या हाताला धरण्या सोडण्यामध्ये आणि लक्षच केलं नाही. पूर्ण यात्रा फिरलो आणि यात्रा फिरून ज्यावेळेस आम्ही घराकडं निघालो त्यावेळेस मुलीनं काय केलं, माझा पण हात सोडला आणि तिच्या पप्पाचा पण हात सोडला आणि हात सोडून ती चक्क बाहेर निघाली म्हणजे काय तर एक माणूस होता, कोण होता माहिती नाही, इन वगैरे केलेला व्यवस्थित टायबुटातला माणूस. त्यांनी त्या माझ्या मुलीला पकडलं आणि तो घेऊन निघाला. आणि कोपऱ्यामध्ये ते अपंग असतात ना माणसं, ज्याला हात पाय वगैरे काहीच नव्हतं, ते तसा माणूस, पुंडा माणूस, तो ओरडत होता. आणि ओरडत असल्यामुळे तिथे इतकी गर्दी होती की आम्ही सगळेजण काय झाले बाबा नेमकं पाहण्यासाठी त्या गर्दीच्या ठिकाणी गेलो. मी पाहिलं इकडं तिकडं, सरांकडं पाहिलं तर सरांच्या हातात मोठी मुलगी काखेत होती, छोटी काखेत होती आणि मोठी हातात धरलेली दिसलीच नाही मला. मी पाहिलं इकडं तिकडं तेवढ्या गर्दीमध्ये आणि तिथं कुठंच दिसेना, म्हणून मी तो गर्दी सोडली आणि बाहेर आली. अशी बाहेर येऊन पाहते तर काय चांगला तो माणूस बरंच अंतर घेऊन हाताला धरून चाललाय आणि ती पण त्याच्या हाताला धरून छानपैकी चालली. मी अशी इतकी पळत सुटले की मला काही समजलं नाही. बापरे म्हणले, आपलं लेकरू कोण घेऊन चालले. आणि मी पळत गेले. पटकन तिचा जो मोकळा हात होता त्या हाताला मी पकडलं आणि पकडल्यानंतर तो माणूस माघारी नाही फिरला. त्याच्या हाताला ताण पडला आणि त्याने काय केला की तो हात सोडून दिला. आणि हात सोडून दिला. मी तिथंच त्या मुलीला माझ्या सगळ्याला कवटाळलं आणि रडत बसले. घरी आलो तर आम्ही, माझे वडील खूप कडक होते. आमची दोघांची पण नाही हिंमत झाली की असा प्रसंग घडला. अगोदरच वडील म्हणत होते यावर्षी यात्रेत नाही गेलं तर जमणार नाही का, लहान मुलं आहे, काय गरज आहे जायची. पण आम्ही न ऐकता म्हणून तसंच गेलो आणि घरी आलो तर अक्षरशः आम्ही दोघं नवरा बायको रात्रभर रडत होतो की म्हणजे बाबा काय प्रसंग होता, की लेकरू कुठं गेलं असतं, काय झालं असतं. म्हणजे इतकी वाईट घटना आमच्या जीवनामध्ये घडली होती. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथं येऊन आम्हाला आमच्यासोबत इथं मुलाखत घेतली म्हणून तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. छान. आमच्या शाळेत
शाळेमधील 2 मुलींनी मॅडमची मुलाखत घेतली आणि मॅडमनी चांगली मुलाखत दिली. याच्याबद्दल मी मॅडमची आणि त्या 2 मुलींचे स्वागत करेन. थांबा, तुम्ही